आणि ऐतिहासिक क्षणासाठी आपण सर्व उपस्थित, ऐतिहासिक क्षणापेक्षा तुम्ही सर्व उपस्थित आहे ते तुम्ही तुमचा तो हक्क आहे आणि तुमच्या आशीर्वादानं आणि तुमच्या पाठिंब्यानं हे सगळं घडले आहे. आपल्या काजल काकी मेत्रे नगराध्यक्ष त्यांच्या पदग्रहण समारंभासाठी उपस्थित आपले सर्वांचे लाडके आमदार सुहास भैया, आपले सर्व नगरसेवक पंत काका, मोहित बापू, न बोलता करायचं सगळं केलेलं आहे. मला सर्व उद्योजकांना धन्यवाद द्यायचे की तुमच्या अत्यंत ताकदीमुळे हे सर्व जे चित्र आज इथं पालटलं ते सर्व तुमच्या आशीर्वादाने ताकदीन झालेलं आहे. पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि काही गोष्टींचा वापर करणार नाही, वेळ कमी आहे, आज त्या गोष्टींचं बोलायची तर जागा नाही. पण आम्ही सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवक ज्या गोष्टी तुम्हाला निवडणुकीत ज्या ज्या आश्वासनं दिले, ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ज्या गोष्टी सांगितले, ज्या सुहास भाईंनी ज्या सूचना दिल्या सर्व नगरसेवकांना त्या तंतोतंत पाळल्या जातील. जे निवडणुकीला जुमला म्हणून काही सांगितलेलं नाही, तुम्हाला एवढी खात्री देतो जे सांगितले ते 3 वर्षात पूर्ण करा. आणि मी निवडणुकीत सांगितलं 3 वर्षात पूर्ण नाही करू शकलो तर मग माझा सुद्धा करणार. त्याला खात्री देण्याचं काम एवढं आहे की आपला आमदार एवढा खंबीर आहे, त्याच्या पाठोपाठ ज्या गोष्टींसाठी नगर विकास खातं लागतं तो आपला नेता माननीय एकनाथ शिंदे साहेब एवढे खंबीर आहेत, त्यांनी उठा दत्तक घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायचं काम नाही, ज्या गोष्टी तुम्हाला सांगितले त्या पूर्ण केल्या जातील. तुमच्या सर्व गोष्टी आम्ही वचनबद्ध आहोत. आणि माझी आता नगरपालिकेत पहिला दिवस आहे नगरसेवकांचा, नगर परिषद सर्व अधिकारी कर्मचारी त्यांना पण विनंती आहे की ज्या गोष्टी लोकांच्या हिताच्या आहेत, ज्या गोष्टी लोकांसाठी आहेत त्याच गोष्टी इथं केल्या जातील. इतरांच्या कसल्याही सोय तुमच्या असतील ते विचारणार नाही, पण पूर्णपणे बंद करावे लागतील. लोकांना जे अपेक्षित आहेत तेच इथं घडलं पाहिजे, त्यासाठी आम्ही इथं आलो. ते घडणार नसेल तर आम्हाला काही चालणार नाही, तुम्हाला कुठलाही त्रास आमच्याकडनं होणार नाही, पण लोकांना त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही सर्वांनी घेतली पाहिजे. एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि आमचं जय हिंद. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.